Hello guys, so this is न्यू व्हिडिओ ऑफ अवर फिजिक्स अप्रोच सिरीज. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला हा व्हिडिओ हा सुपरपोजिशन ऑफ वेव्हजवर असणार आहे. आपले लास्ट दोन जे व्हिडिओ आहेत ते रोटेशनल डायनामिक्स आणि ऑसिलेशन या दोन लेसन्सवर झालेले आहेत. तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सुपरपोजिशन ऑफ वेव्हजचे शॉर्ट नोट्स कसे बनवायचे आणि क्वेश्चन कशा प्रकारचे असतात व ते कसे अप्रोच करायचे. सो क्वेश्चन अप्रोचिंगचा तर सिम्पल फॉर्म्युला आहे की तुम्ही शॉर्ट नोट्समधले जे नोट्स तुमचे फॉर्म्युले असतील ते एका साईडला ठेवून पहिले 20 ते 30 प्रश्न सॉल्व करा. मग तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुम्हाला लेसन कसा जातो आहे, सिम्पल जातो आहे, हार्ड जातो आहे. तुम्हाला फॉर्म्युला पाहून क्वेश्चन सॉल्व करण्याचं एक लक्षात येऊन जाईल आणि असं केलं तर नंतर तुम्हाला फॉर्म्युलेज पण लर्न होऊ शकतात. सो बेसिकली सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या लेसनचं वेटेज जे आहे ते 3 to 5 मार्क्स असतं, व्हॅरी होत असतं, पण मोस्ट ऑफ द टाइम्स 4 मार्क्स किंवा 3 मार्क्स असं असतं. या लेसनच्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला पहिली गोष्ट इन्क्लूड करायची आहे ती म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे सगळ्या प्रकारच्या टर्म्स आणि इक्वेशन्स. सो जे की फिजिक्सचे चांगले टीचर्स असतात ते तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारे शिकवतात. कधी ते वेलॉसिटीचा यूज करतील, कधी वेलॉसिटीच्या जागी फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा यूज करतील. असं वेगवेगळ्या प्रकारे इक्वेशन्स असतात. तर ते 5-6 प्रकारचे इक्वेशन्स एकाच इक्वेशनला घुमवून फिरवून 5-6 प्रकारे लिहिता येतं. तर ते 5-6 प्रकार तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये इन्क्लूड करायचे आहेत. नेक्स्ट याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या भाषेत इन्क्लूड करायचे आहेत. जसं की वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे तो तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे असं. नेक्स्ट आहे बीट्सचं तुम्हाला बेसिक फॉर्म्युलेज, बेसिक टर्म्स ह्या इन्क्लूड करायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला ट्युनिंग फोर्क हा एक कन्सेप्ट आहे की ट्युनिंग फोर्क इन इन्क्रीजिंग ऑर्डर, इन डिक्रीजिंग ऑर्डर हे तुम्हाला तुमचे सर शिकवतील. ते तुम्हाला त्याचे फॉर्म्युले नोट करायचे आहेत तुमच्या ह्या शॉर्ट नोट्समध्ये. आणि लोडिंग आणि फायलिंगचे फॉर्म्युलेज ट्युनिंग फोर्कच्या ते देखील तुम्हाला नोट करायचे आहेत. नेक्स्ट म्हणजे स्टेशनरी वेव्हजचे काही फॉर्म्युलेज असतात ते देखील तुम्हाला तुमच्या याच्यात नोट करायचे आहेत. त्याच्यावर देखील क्वेश्चन्स बनतात. मॅक्सिमम क्वेश्चन्स हे प्रोग्रेसिव्ह वेव्हज आणि सेकंड म्हणजे मोड्स म्हणजेच एक तुम्हाला असेल ओपन ऑर्गन पाईप, क्लोज ऑर्गन पाईप, त्यानंतर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ह्या गोष्टींचे वेगवेगळे मोड असतील की 2 नोड, 1 अँटी नोड, 2 अँटी नोड, 2 नोड, असे वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतील. त्याचे काही जनरल फॉर्म्युलेज असतील ते तुम्हाला याच्यात नोट करायचे आहेत तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये. नेक्स्ट म्हणजे हे सगळं तुम्ही केलं व्यवस्थित की तुमचं आय थिंक बऱ्यापैकी पूर्ण होऊन जाईल हा लेसन. एक असं टॉपिक आहे की ज्याच्यावर मेनली थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात किंवा क्वेश्चनच येत नाही. खूप कमी प्रॅक्टिकल क्वेश्चन येतात. ते म्हणजे फ्री ऑसिलेशन, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स. याच्यावर मोस्टली थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात. आणि म्हणजे ॲव्हरेज लाईक 50% शिफ्ट्समध्ये हा क्वेश्चन पाहिला जातो. थेरॉटिकल क्वेश्चन माझ्या शिफ्टमध्ये आला होता. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू. याच्यावर थेरॉटिकल क्वेश्चन येतो, याच्यावर सॉल्विंगचा क्वेश्चन येत नाही. सो या लेसनमध्ये मेजरली मोड्सवर एक क्वेश्चन बनवू शकतो. त्यानंतर तुमच्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह इक्वेशनवर तर क्वेश्चन येतोच. ह्या 2 टॉपिक्सवर कन्फर्म क्वेश्चन येतो. आणि तिसरा क्वेश्चनचा टॉपिक व्हॅरी होऊ शकतो. एकतर स्टेशनरी वेव्हज किंवा बीट्स असं व्हॅरी होऊन ते विचारू शकतात. सो ह्या लेसनच्या क्वेश्चनचा अप्रोच बेसिकली याच्यातून न्यूमरिकल्सच येतात. सो तुम्ही जर याचे फॉर्म्युलेज व्यवस्थित केले, जसे मी तुम्हाला सांगते तशी फॉर्म्युला शीट बनवून, तर तुमचे हे क्वेश्चन सॉल्व होतील. बेसिकली गिवन क्वेश्चनमध्ये काय आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे, कारण हा चॅप्टर खूप कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे मोड्स विचारतील, पण कधी ते सांगतात की ओपन ऑर्गन पाईपचं एक जे एंड आहे तो आपण बंद केला. तर मग अशा ज्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारतील त्या तुम्हाला खूप व्यवस्थित करायच्या आहेत. आणि चॅप्टरचं वेटेजही खूप चांगलं आहे. म्हणजे 4+ मार्काला येतो, कधीच 3 मार्काला येतो, बाकीच्या वेळेस 4+ मार्क्सला हा चॅप्टर येतो. सो चॅप्टर खूप व्यवस्थित करा.
आय कॅन अंडरस्टँड की याच्यातल्या काही टॉपिक्सच्या शॉर्ट नोट्स तुमच्याकडे नसतील, जसं की मी सांगितलं सुपर पोझिशन्सचे वेगवेगळे प्रोग्रेसिव्ह वेवचे वेगवेगळे इक्वेशन. तर अशा शॉर्ट नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, पण आत्ता नाही. जेव्हा आपल्या चॅनल 1000 सबस्क्रायबर हिट करेल, 1000+ सबस्क्रायबर होतील, तेव्हा मी माझ्या फिजिक्सच्या क्लास 12च्या MSc CETच्या नोट्स तुम्हाला देणार आहे. सो लवकरात लवकर चॅनलचं ते सबस्क्राईब बटन हिट करा आणि आपल्या चॅनलला 1000+ सबस्क्रायबर्स करायला मदत करा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी टुवर्ड्स युअर ड्रीम कॉलेज. ऑल द बेस्ट फॉर युअर MSc CET जर्नी. बाय.